नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललो आहे गावाला कायमचं. तर ट्रक गेला आहे पुढे, आता फक्त आपण निघायचं. मन होत नाही जायचं, पण काय करणार, पप्पांसाठी आपण चाललो आहे. येऊ परत, आपण नक्कीच येऊ. पप्पा एकदा मान्य झाले की चला मुंबईला, की आपण येणार मुंबईला. तोपर्यंत आपण आहोत गावीच, आपला धंदा सांभाळणार. चला तर आता डायरेक्ट गाडीवरच भेटतो. जास्त उशीर झाला आहे, गाडी पण लय पुढे गेले. चला निघूया. तर चला मित्रांनो, आपण आता निघालो आहे. आपण चाललो आहे घोडबंदर मार्गे. तर बघूया कसं आहे. पहिल्यांदाच चाललो आहे या रोडने, घोडबंदरने. नाहीतर आपण कसं JNPT करतो, डायरेक्ट बाहेर पडायचं कुर्ला. बघूया कुठं जाऊन बाहेर पडतोय आपण. थंडी पण आहे, जॅकेट नशीब घातलं आहे तरी पण. बघूया. पण रस्त्याला ट्रॅफिक नाही ते बरं आहे, कारण वाजलेत भरपूर. बापरे, आता आपण कुठे आहोत? कर्नाळा, धांदानवादी असं काहीतरी आहे. चाललोय आपण. गाडीची हालत बघू शकता. आपटले 2 वेळा, पण आपल्या टॉप बॉक्स वगैरे मजबूत आहे, काय होणार नाही. चला तर आता डायरेक्ट तिकडे पोचायला आल्यावरच ब्लॉक करेन, कारण आता ताकद नाही. झालं आमची तशरीफ झाले एकदम वाकडी तिकडे. तर तिकडे गेल्यावरच भेटू. आता जरासं खाऊ घेतो. चला. अरे बाबा बाबा, हे धुका आहे की काय आहे? तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित एवढं दिसत नसेल, पण असं जास्तीत जास्त 2 ते 3 मीटरच्या पुढं काय आम्हाला दिसतच नाही, एवढं हे फॉग आहे. बापरे बापरे, एवढं उजाडलं तरी पण अजून फॉग म्हणजे काय बाबा बाबा. किती ते थंडी. मुंबईला एवढं काय वाटलं नाही, पण गावाला येताच काय. आम्हाला काळोखातून दिसत नव्हतं म्हणून आम्ही वेट केलेला, दिवस उजाडल्यावर जरा तरी दिसेल, पण उजाडलं तर अजिबातच दिसायचं बंद. काय रे बाबा आहे. गाडी पण बाजूची एवढी कळण्यात येत नाही, जवळ आली की अरे रे गाडी आली असं होतं अचानक. तर गावाला येता येतं सावकाश आहे, कारण सकाळचं धुकं भरपूर असतं रोडला. तर फायनली मित्रांनो, आपण आलोय गावाक. आता इथून पुढे आपण राहणार गावीच. किती जणांचं स्वप्न असतं की गावाला राहायचं? होय, कमेंट करा किती जणांचं स्वप्न आहे. कोकण म्हणजे स्वर्ग आपला. मम्मीने लावलेली झाडं बघा. तुळस पण तिनेच लावलेली, सगळं बांधून वगैरे ठेवलेलं आहे. जेवढं झाड लावले ते तिनंच लावलेली. आल्यापासून काम इतकं होतं की सगळं आवर त्याच्यामध्ये वेळ नाही भेटला, त्यामुळे मी कॅमेराच ओपन नाही केला. आपल्या धूम रागली ही
धूम 1 आणि धूम 2, धूम 4 आलं ना. अजून 2 गाडी घ्यायला लागतील काय मित्रांनो, अजून 2 गाडी घेऊया बाजूला. घरात यायचा रस्ता माहिती आहे कसा डेंजर आहे तो आपला. चला जेवून घेता, भुका लागल्यात, दुपार झाली, कामं काय आटपत नाहीत आणि त्याच्यात आपल्याकडे आज आमच्याकडे कार्य आहे गावात. चला नंतरच भेटू. तर सांगा कसं वाटतंय गावाला येऊन. हिला एकच टेन्शन आहे, काळी पडेन मी. अरे हो, एवढं मी बघ किती गोरा आहे आणि तू बघ. तुला दगड आणून घासायला साबण काय ना, दगड असं घातलंस ना, कातडी अशी बाजूला होईल ना, मग गोरी कातडी अशी बाहेर येईल. माहिती आहे फांद्या तोडल्यावर तर नवीन फांद्या येतात, तसं कातडी पण सोलून काढूया. हा काय काय खाते एकटं संपवलं ना. पण सर्दी झाली नाही. चल आता संध्याकाळी परसून साफ करायचं आहे. संध्याकाळी परसून साफ करायचं आहे आपलं. नारळ बघूया, शाळ काढायला भेटलं तर शाळ पण काढतो. चढायला लागेल वरती. सुंब बघ, सुंब शोधून ठेव, कारण असं चढता येत नाही, सुंब लागतं. इथं बघ रस्ते विषय असेल. हां मग त्याच्यात भेटलं तर 5 वाजता जाणार खाली. आणि इकडं आपली वाळू ठेवलेली आहे, दिसते की नाही माहिती नाही. हां दिसते. हे सगळं हे करायचं आहे, प्लास्टर नाही केलेलं. लाईट नाही इकडे कोणी येतच नाही. आणि हे मम्मीनं अडकवलेलं ते तसंच आहे. ह्याच्यामध्ये काय आहे तर मच्छी, सुकी मच्छी मम्मीनं लटकवलं तर तसंच आहे, त्याला हातच नाही लावला. जातात काय पण गाव काय वाटतं बघा. कारण एक असा प्रॉब्लेम आहे की सगळं शांत आहे, इकडे कोण नाही, इकडे मागे आमच्या घराचे कोण नाही, आणि इकडे असतात ते कसे हे पुढं असतात, त्याच्यामुळे पुढं मागं काय काळू. मग इकडे आम्हाला चारी बाजूला पूर्ण काळू. हा पण मस्त वाटतं, शांत. चला सारवायला घ्यायचं आहे, शेण आणलंय. तुम्हाला मित्रांनो एक मजा दाखवतो. आलीस या इकडे आहे, तू इकडे. सगळी भिसं पाडतं. एक तर मला शिंका येतात. किती धावते तू. फडफडायचं नाही, सगळ्या शिंका येतात मला. मग ऐकायला येतं ना, त्याला हात सांडायला लागली. हे घे बिस्किट, घातल्यावर टाकू नकोस, खाली ठेव. अरे असं बिस्किट एवढे आवडतात ना मला, आहे ना, भिस नाकात गेली की शिंका येतात तिची. केस भिसमुळे केस. रोज येते पार्लेजी खाऊन चला घरी. पार्लेजी नाही, मारी ना काय, मारी फक्त खाते. दुसरं कुठलं बिस्किट दिलं ना, कुठला पण फ्लेवर असतो ते कुठलं तर नाही खात, मारीच आणा. झालं, संपलं. आता फडफडायचं नाही, तर सगळी केस खाली पाडतं. आता जा. अरे मालक तिकडं गुरं घेऊन गेला. नाही बघ सगळं फडफडायला सुरुवात करते मग. काय गेली. यो आमचा छोटूसा भाऊ संकेत, केवढा झालाय तो. चला मॅच बघतोय. मॅच लागले, अंडर 19चा वर्ल्ड कप.
चला तर मंडळी आपण चाललो आता परसवन साफ करायला. पप्पांना आकडी नाही भेटली शोधून शोधून. पाण्याचे पाईप लावायला पाहिजेत ना. वांद्राने केलंय बघा काय नारळीची वाट लावली. ही आमची परसवन परसबाग. ही एक नारळ, तिच्या मुदात एक अजून एक नारळ, हे अननसची झाडं, आंबा, हा चौथापुरी आंबा, आणि ही एक मोठी नारळ झाली. कुठच्या कुठं पोचले वरती. आणि ही काय बोलतात त्याला, चिकू. आणि ह्या चिकूचं झाड. आणि कढीपत्ता किती आहे बघा, हा पूर्ण झाडच आहे. हा बघा खाली कढीपत्ताच कढीपत्ता. झाडं पाहिजे तर सांगा कोणाला, कढीपत्त्याचे झाडच झाड आहेत. मम्मी जे जे लावायचे ते रुजायचं. आणि हे मस्त छत्री एवढं मोठं पान होतं. हे आता छोटंसंच आहे. अननस लागतात की नाही, लागलाय. बाकीचे पण लागले पाहिजेत. काठी काहीतरी तोडायला पाहिजे होती, काठी साफ करायला. इकडं पण लावलेले होते खाली, पण ते मेले. आणि इथं खाली डुरावर डुरं पाण्याचं स्रोत आहे, तिथं गौरी आणतात पूजायला खाली. इथे पण हे आपण मी खाल्लाच नाही याचा आंबा. वानर ठेवतच नाही. हा बांध बांध व्यवस्थित बांधायला पाहिजेत ना. हे पहिलं इथून वरती चढत जायचं पायऱ्या. इकडे एक ही अशी. म्हणजे त्या काळी बघा कसं डोकं हुशार होते. आवले आहेत पण लय वरती आहेत. गवत आहे लाकडं तोडायला लागतील. हे लागणार कधी, हे लावलं नाही खरं मम्मी. लिंबाचं लाकडं न्यायला पाहिजे. हे झावलांचे हे येतील ते पेटवायला होईल. पप्पाने तोडा घेतलं. हे अळूचं झाड बघा केवढं आहे. पप्पा केवढे आहेत. आणि हे अळू सॉरी चिकूचं झाड. हे चिकूचं झाड चिकूचं झाड केवढं मोठं आलंय, पण खायला देत नाहीत वांदर. सगळं खाऊन टाकतात कच्चे कच्चे. आणि तिकडं तो आंबा आहे ना, लागेल काय आता. सापायला सुरुवात करूया आपण. संध्याकाळ होता होता पप्पानी अंगण धुवायला घेतलंय. अंगण सारवायला मम्मी एकटन करायची. आणि आज बघ माणसं किती आहेत. किती ती माणसं, 4-4 माणसं सारवायला अंगण. मम्मी एकटन सारवायची. एकटीच सारवायची. पाणी पण स्वतःच आणायची, शेण पण. म्हणजे छोटं नाही, हे असं मोठं आहे. इथून
केवढं ते असं जरा हा त्रिकोणी आहे आमचं त्रिकोणी, कारण इकडून अशी वाट आहे वरून आणि हे त्रिकोणी. तर सारवायला घेऊया पट्टापट. पाणी भरलं काय रे? नाही तुम्ही काय करताय? इकडे ते पायऱ्यात होते ना. इकडं पण आहे ते भरायचं. झाडं आपली जाणार आहेत ही जवळपास 1 वर्ष. 1 वर्षाने ही झाडं दिसणार नाही, कारण इथे बांधणार आहेत बांध. बांध बांधताना सगळी निघून जाणार. इथून आपला बांध कोसळला आहे. भाऊ लाकडं तोडतो काय? हवी ना चुलीला लावायला. आहे कुठे गेली? हा बघा, असा हा बांध सारखा कोसळतो, म्हणून एकदाच बांधून घ्यायचा आहे. हे बघा मागचं परसावन. पाणी इकडं आलं. ती बादली फुल भरून घ्या ती. बस झालं. नाही नाही, ही वाली ओतायला लागेल ना मध्ये मध्ये. त्याला बारकं भांडण आणलंय ना, कुठे गेलं? संकेत आतून मग आण जा. पाठीमागून बोलून जा. मागून जा तिकडून. आता मागून जा. पायऱ्या घास घास जोरात घास, ताकद काढ. शेण. पप्पांना गरम भरपूर होतं. कुठं पडतंय? पप्पा इकडं काय करतोय आता? आणि इकडे शेण आहे की? पाणी होतो. मग आणलं मग तो खेळतो. संकेत मग दे इकडं. शेणानं अंघोळ करायची, गोरं व्हायला होतं. तुम्ही ट्राय करा आधी. ट्राय काय, हा तसे चूल बघ गोरं होशील. अंघोळ कर. अंगण सारवल्यावर मस्तपैकी छान अशी रांगोळी काढताना आमच्या ह्या मस्त छान अशी रांगोळी काढा. ही बघ तुळस केवढी आहे बघ. तुमच्याकडे अशा तुळस नाही ना मोठ्या? मी बघितलं नाही अजूनपर्यंत. आमच्या इथे नाही, काय काहींकडे असतात असं, म्हणजे ते असतात नाही, काय असे आणतात त्या. मस्त एकदम मोकळं वातावरण वाटतंय आता. होय, झाडू उचलतो. झाडू उचलली ना वाटतं.
अंगण सारवून झालेलं आहे. सारवल्यावर कसलं भारी वाटतंय बघा. कडक ना. ही आपली झाडं जाणार आहेत, कारण तिथून बांध घालायचा आहे. त्याच्यामुळे सर्व झाडांना बाय बाय करायला लागणार. मम्मीने एवढे वाढवली, म्हणजे सर्वच नाही, ती काढून ठेवणार, आपण दुसरीकडे लावणार. नंतर मग बांध झाल्यावर लावता येणार नाही, कारण इकडे पूर्ण याला कोबा टाकणार आहेत. त्याच्यामुळे पप्पा कसं आहे, झाडं दिसली की तोडा, एवढंच माहिती आहे त्यांना. म्हणून ही मम्मीने भांडून ठेवलेले झाडं आहेत. हे पण कसलं झाड आहे बघा. हां, मसाल्याच्या पानांचं. चला तर मंडळी, हा ब्लॉग पण इथेच एंड करू. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय काय.